यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होत आहे. प्रचंड धाकधूक वाढली आहे की नेमकं काय होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री या मतदारसंघात तब्बल 5 वेळा या प्रचार दौऱ्यासाठी आलेले आहेत. शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख हे सुद्धा या यवतमाळ मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत. भावना गवळी उद्धव ठाकरे गटाकडे असताना कदाचित ही परिस्थिती उद्भवली नसती. मात्र ते शिंदे गटात गेले, राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि या लढतीत एकदम चुरस निर्माण झाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्यांनी अर्ज दाखल केला होता त्यांचा अर्ज काही कारणाने तांत्रिक त्रुटींमुळे बाद झाला आणि तिहेरी होणारी निवडणूक ही दुहेरी होत आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे. राजश्री पाटील यांच्याकडे सत्तेची आणि सर्व आमदारांची एक ताकद लागलेली आहे. यावेळी ही निवडणूक जातीय समीकरणांवर होत आहे. देशमुख विरुद्ध कुंडी अशा एका जातीय समीकरणांवर यावर्षी फिरून राहिलेली आहे. वंचितचा उमेदवार नसल्यामुळे ही मतं कोणाला जातील. नमस्कार, मी नितीन पखाले. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान होत आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून दोन्ही उमेदवार जे महत्वाचे आहेत त्या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांमध्ये प्रचंड धाकधूक वाढली आहे की नेमकं काय होणार आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री या मतदारसंघात तब्बल 5 वेळा या प्रचार दौऱ्यासाठी आलेले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना उभाटाचे पक्षप्रमुख हे सुद्धा या यवतमाळ मतदारसंघावर लक्ष ठेवून आहेत आणि नेमकं काय होणार आहे ते आपल्याला 4 जूनला कळणार आहे. पण यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आजपर्यंत काँग्रेस आणि शिवसेना असा बालेकिल्ला राहिलेला आहे. सुरुवातीच्या काळात यवतमाळमध्ये काँग्रेसचं संपूर्ण राज्य होतं, साधारणतः लोकसभेच्या निर्मितीपासून तर 1999 पर्यंत आणि त्यानंतरही 2004 पर्यंत काँग्रेस येथे आघाडीवर होतं. आणि त्यानंतर जेव्हा लोकसभेचं पुनर्रचना झाली, या मतदारसंघाची पुनर्रचना झाली, त्यानंतर येथे वाशिम, यवतमाळ वाशिम असा हा लोकसभा मतदारसंघ झाला आणि वाशिम मधून भावना गवळी तब्बल 3 वेळा या मतदारसंघात निवडून आल्या. 2009 मध्ये, 2014 मध्ये आणि 2019 मध्ये. 3दा भावना गवळी निवडून आल्यानंतरही 2024 मध्ये त्यांना तिकीट नाकारलं गेलं आणि यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ प्रकाश झोतात आला. भावना गवळी उद्धव ठाकरे गटाकडे असताना कदाचित ही परिस्थिती उद्भवली नसती. मात्र ते शिंदे गटात गेल्या आणि त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं की तिकीट त्यांना मिळेल, पण ऐनवेळी शेवटच्या क्षणी येथून हेमंत पाटील जे हिंगोलीचे खासदार होते त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि या लढतीत एकदम चुरस निर्माण झाली. महायुती म्हणजे भाजप शिवसेना यांच्याकडनं येथून राजश्री हेमंत पाटील या लढत आहेत आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख हे लढतीत आहेत. खरं तर या मतदारसंघात दुहेरीच लढत यावेळी होत आहे, कारण वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ज्यांनी अर्ज दाखल केला होता त्यांचा अर्ज काही कारणाने तांत्रिक त्रुटींमुळे बाद झाला आणि तिहेरी होणारी निवडणूक ही दुहेरी होत आहे. त्यातही दुहेरी होत आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी ही लढत आहे. दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचेच आहेत. एक शिवसेना उभाटा आणि दुसरा शिवसेना शिंदे गटाचा. त्यामुळे अधिक चुरस वाढलेली आहे. शिवसेना शिंदे गटाकडे सत्ता आहे. शिवसेना शिंदे गटाचे म्हणजे महायुतीचे तब्बल 6 आमदार या मतदारसंघात आहेत. या मतदारसंघात जे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सर्व मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. एक दिग्रस मतदारसंघ जो आहे तेथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे आमदार पुसद या मतदारसंघात आहे. त्यामुळे राजश्री पाटील यांच्याकडे सत्तेची आणि सर्व आमदारांची एक ताकद लागलेली आहे. तर दुसरीकडे आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत संजय देशमुख यांच्याकडे ते स्वतः 2दा या विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिलेले आहेत, दिग्रस विधानसभा मतदारसंघातून. आणि त्यांनी यापूर्वी काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते, नंतर काही काळ ते भाजपमध्ये गेले आणि आता परत ते शिवसेना फुटल्यानंतर मूळ शिवसेनेत परत आले आणि तेव्हापासून त्यांचा एक प्रचार चालू होता की ते तेथे लोकसभेचे उमेदवार राहणार आहेत. त्यामुळे त्यांना एक भरपूर वेळ या मतदारसंघात काम करण्यासाठी मिळाला आहे. ही त्यांची जमेची बाजू ठरली आहे. आणि राजश्री पाटील ज्या या मतदारसंघात आल्यात त्यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की त्या नांदेडवरून यवतमाळात आलेल्या आहेत. पण त्या नांदेडवरून जरी यवतमाळात आलेल्या असल्या तरी त्यांचं मूळ माहेर हे यवतमाळ आहे. यवतमाळमध्ये त्या वाढल्या आहेत, मोठ्या झाल्या आहेत. त्यांनी यवतमाळात अनेक राष्ट्रीय खेळांमध्ये कर्तृत्व गाजवलेलं आहे. स्वतः त्या वक्तृत्व त्यांचं खूप छान आहे. यवतमाळची गोदावरी अर्बन बँक आहे नांदेड आणि यवतमाळची, या बँकेच्या संस्थापक अध्यक्ष आहे. त्यामुळे अशा त्यांच्या जमीच्या बाजू आहेत. त्यामुळे विरोधक जे त्यांच्यावर आरोप करतायत की त्या लादलेल्या उमेदवार आहेत,
या लादलेल्या उमेदवाराचा मुद्दा या निवडणुकीत प्रकर्षाने समोर आला. पण तिकडे दुसरीकडे संजय देशमुख यांच्यावर आरोप होतो की ते सतत पक्षांतर करतात. जिकडे सत्ता असते त्या पक्षात ते जातात. अशा या दोन्ही बाजूच्या आरोपांनी ही निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे. दुसरी या निवडणुकीत एक महत्वाची बाब म्हणजे यावेळी ही निवडणूक जातीय समीकरणांवर होत आहे. यवतमाळ हा कुणबी बहुल प्राबल्य असलेला मतदारसंघ आहे. या ठिकाणी तिरळे कुणबी आणि कुणबी समाजातले इतर जे घटक आहे यांचं प्राबल्य अधिक आहे. त्या खालोखाल बंजारा समाजाचं प्राबल्य आहे. आदिवासी समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर ओबीसी, अल्पसंख्याक, दलित हे घटकही फार महत्वाचे या मतदारसंघात आहेत. जवळपास 21 लाख मतदार हे यवतमाळ जिल्ह्यात आहे. त्यातले या 6 विधानसभा मतदारसंघात साधारणतः 18 ते 19 लाख मतदान करतात. त्यामुळे ही निवडणूक जी आहे देशमुख विरुद्ध कुणबी अशा एका जातीय समीकरणांवर यावर्षी फिरून राहिलेली आहे. राजश्री महल्ले ह्या तिरळे कुणबी या समाजातून येतात आणि संजय देशमुख हे देशमुख समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सरळ सरळ 2 गट या निवडणुकीत बघायला मिळत आहे. एक कुणबी गट आणि दुसरा देशमुख गट. त्यामुळे या निवडणुकीत आणखी ही सुद्धा एक किनार लाभलेली आहे. दुसरा असा विषय आहे की वंचितचा उमेदवार नसल्यामुळे ही मतं कोणाला जातील. तर वंचितने येथे संगणक पक्षाचे जे उमेदवार आहेत त्या पक्षाच्या उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे. आणि यावेळी जर वातावरण बघितलं तर मतदारसंघातले दलित, अल्पसंख्याक हा जो घटक आहे किंवा मराठा हा सुद्धा घटक आहे, हा महायुतीला मतदान करणार नाही असं चित्र आहे. कारण मराठा समाजाच्या आरक्षणात मराठा समाज दुखावलेला आहे. तिकडे काही सरकारी धोरणांमुळे अल्पसंख्याक आणि दलित समाज दुखावलेला आहे. त्याचा फायदा खरं तर महाविकास आघाडीला व्हायला पाहिजे. पण वंचितचा उमेदवार नसल्यामुळे वंचितची जी ताकद होती ती त्यांनी एका अन्य उमेदवाराकडे लावल्यामुळे यातली काही मतं ही डिवाइड होतील आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसेल असं दिसतंय सध्या तरी. आणि यामुळे महायुतीचं मात्र फायदा होईल असं एकूण चित्र आहे. या मतदारसंघात आणखी एक दुसरी गोष्ट की म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही निवडणूक होत आहे का अशी एक चर्चा मतदारसंघात आहे. तर या मुद्द्यापेक्षा सामाजिक समीकरणांवर म्हणजे जातीय समीकरणांवर ही निवडणूक अतिशय वेगाने पलटलेली आहे. आता 2 दिवस निवडणुकीच्या राहिलेल्या आहेत. उद्या आज शेवटचा प्रचाराचा दिवस आहे. आज स्वतः मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे सत्ताधारी लोक आज मतदारसंघात ठाण बांधून आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे मात्र अद्याप एकाही मोठ्या नेत्याची येथे प्रचार सभा झालेली नाही. कोणीही या 20 दिवसात प्रचाराचा जो 20 दिवसाचा काळ या उमेदवाराला मिळाला, एकही मोठा नेता काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेतला येथे आलेला नाही. त्यामुळे ही सुद्धा एक बाजू लक्षात घ्यावी लागेल की एकीकडे सत्ताधारी सर्व प्रचार यंत्रणा कामाला लावत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी केवळ स्थानिक नेत्यांवर अवलंबून आहे. त्यामुळे याचाही काय परिणाम या निवडणुकीत होतो ते सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. आज सायंकाळी 5 वाजता प्रचार संपणार आहे आणि उद्या एक दिवस मुक प्रचार होईल. शुक्रवारी 26 तारखेला मतदान होईल. या निवडणुकीत शेतकऱ्यांचा एक महत्वाची भूमिका राहील. कारण शेतकरी केंद्र सरकारच्या एकूणच धोरणांवर नाराज आहे. ही नाराजी मतपेटीतून कशी व्यक्त होते, अल्पसंख्याक, दलित या घटकाचा काय निर्णय राहील हे सगळं आपल्याला जे बघायला मिळेल. त्यासाठी मात्र आपल्याला 4 जून ची प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत कोण हारलं, कोण जिंकलं, दादा निवडून, भाऊ निवडून येणार की ताई निवडून येणार, या चर्चा या मतदारसंघात रंगणार आहेत. धन्यवाद.